सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. या चॅनलवर आपण तुम्हाला माहिती आहे पुस्तकांबद्दल बोलतो आणि आज आपल्यासोबत आहे एक असं पुस्तक जे सध्या खूप चर्चेत आहे, प्राजक्ता कोळी यांचं टू गुड टू बी ट्रू. नमस्कार. आणि हो, हे पुस्तक खरंच खूप खास आहे, कारण ही प्राजक्ता कोळी यांची पहिलीच कादंबरी आहे. अगदी. म्हणजे बघा, त्या भारतातल्या सर्वात लोकप्रिय डिजिटल क्रिएटर्सपैकी एक आहेत आणि त्यांच्याकडून एक पूर्ण कादंबरी येणं ही खरं तर एक मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि विशेष म्हणजे पुस्तकाने ॲमेझॉन इंडिया पॉप्युलर चॉईस डेब्यू बुक 2025 हा पुरस्कार जिंकून वाचकांच्या मनातलं स्थान आधीच मिळवलंय. नक्कीच. मला वाटतं पुस्तकाच्या कथानकात जाण्याआधी आपण लेखिकेबद्दल थोडं बोलूया, कारण त्यांचा जो प्रवास आहे तो कुठेतरी या पुस्तकाशी जोडलेला आहे असं मला वाटतं. हो, बोला ना. प्राजक्ता कोळी म्हणजे आपली सगळ्यांची मोस्टली सेन. त्या फक्त एक यूट्यूबर नाहीयेत, त्या एक हुशार अभिनेत्री आहेत आणि आता तर हां, एक सिद्ध कथाकार म्हणून समोर आले आहेत. हो ना, त्यांचे सोशल मीडियावर 18 दशलक्षहून जास्त फॉलोअर्स आहेत. म्हणजे त्यांच्या आवाजाची पोच किती मोठी आहे बघा. प्रचंड. आणि ही ओळख फक्त डिजिटल माध्यमापुरती राहिलेली नाहीये. त्यांनी अभिनयातही आपलं स्थान निर्माण केलंय. बरोबर. नेटफ्लिक्सची मिसमॅच्ड ही मालिका. हो, मिसमॅच्डमधून तर त्या घराघरात पोचल्या आणि मग जुगजुग जिओ सारखा मोठा बॉलिवूड चित्रपट, यातून त्यांनी हे दाखवून दिलं की त्या कोणत्याही माध्यमात तितक्यात सहज वावरू शकतात. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. आणि मला यातली एक गोष्ट तर विशेष महत्वाची वाटते. कोणती? त्यांचा जो मराठी चित्रपट आला, क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. हो. म्हणजे एक कलाकार म्हणून तुम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचता, पण तरीही तुम्ही तुमच्या भाषिक आणि सांस्कृतिक मुळांशी जोडलेले राहता, हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला. मला वाटतं हीच एक, काय म्हणतात त्याला, आपलेपणाची भावना त्यांच्या लेखनातही उतरली आहे. अगदी. आणि त्यांच्या जागतिक प्रभावाची दखल तर टाइम 100 क्रिएटर्सच्या यादीने घेतलीच, जिथे 2025 मध्ये त्या एकमेव भारतीय होत्या. हो. पण त्यासोबतच UNDPच्या भारताच्या पहिल्या युवा हवामान चॅम्पियन म्हणून त्यांचं काम हे दाखवतं की त्या फक्त मनोरंजनापुरत्या मर्यादित नाहीयेत, त्या आजच्या पिढीच्या खऱ्या प्रश्नांशी जोडलेल्या आहेत. आणि हाच धागा आपल्याला त्यांच्या कादंबरीकडे घेऊन जातो, नाही का? बरोबर. टू गुड टू बी ट्रू ही फक्त एक प्रेमकथा नाहीये, ती आजच्या पिढीच्या मानसिकतेचं, त्यांच्या असुरक्षिततेचं एक प्रतिबिंब आहे. चला तर मग याच प्रतिबिंबात डोकावून पाहूया. तर कादंबरीची नायिका आहे अवनी. ती पुस्तकांच्या दुनियेत रमणारी मुलगी आहे. प्रेमकथा वाचायला तिला खूप आवडतं, पण खऱ्या आयुष्यात असं काही होऊ शकतं यावर तिचा विश्वास नाहीये. हा एक खूप मोठा विरोधाभास आहे तिच्यामध्ये. म्हणजे जी गोष्ट तिला वाचायला आवडते ती खऱ्या आयुष्यात शक्य नाही असं तिला वाटतं. बरोबर. आणि याच तिच्या अविश्वासाला आव्हान द्यायला तिच्या आयुष्यात येतो अमान. तो ती काम करत असलेल्या पुस्तकांच्या दुकानात येतो आणि तो अक्षरशः तिच्या स्वप्नातल्या राजकुमारासारखा आहे. देखणा, यशस्वी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो अवनीच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेला आहे. तो परफेक्ट आहे. आणि इथेच तर खरी गंमत सुरू होते. सगळं काही इतकं छान, इतकं स्वप्नासारखं असताना अवनीला ते खरं वाटत नाही. हो. पुस्तकाचं शीर्षकच सगळं सांगून जातं, टू गुड टू बी ट्रू. तिला सतत वाटत राहतं की नाही, हे खरं असूच शकत नाही. तिचा स्वतःवरच विश्वास नसतो. मला इथे एक प्रश्न पडतो, अवनीचा हा अविश्वास फक्त तिच्या असुरक्षिततेतून आलाय की लेखिकेने अमानचं पात्रच मुद्दाम थोडं संशयास्पद ठेवलंय, जेणेकरून वाचकालाही तिच्यासोबत संभ्रमात टाकता येईल? हा, खूप चांगला प्रश्न आहे. आणि इथेच मला वाटतं लेखिकेचं कौशल्य दिसतं. कथा पूर्णपणे अवनीच्या दृष्टिकोनातून सांगितली आहे. अच्छा. त्यामुळे अमान आपल्याला जसा दिसतो तो तिच्या नजरेतून दिसतो. तो खरंच परफेक्ट आहे की अवनीला तसं वाटतंय, हा संभ्रम शेवटपर्यंत राहतो. म्हणजे ही विल दे वोंट दे प्रकारची कथा आहे. हो, ते एकत्र येतील की नाही ही उत्सुकता टिकून राहते. पण गंमत ही आहे की हा संघर्ष बाहेरच्या परिस्थितीचा नाहीये, तो तिच्या आतला आहे. अगदी. तो पूर्णपणे अवनीच्या मनात सुरू आहे. तिचा स्वतःशीच लढा आहे. आणि हा लढा आजच्या पिढीसाठी खूप जास्त रिलेटेबल आहे.
नक्कीच. म्हणजे ही कादंबरी फक्त एक प्रेमकथा नाहीये, तर ती आदर्श प्रेम किंवा आयडियलाइज्ड लव्ह या संकल्पनेलाच आव्हान देते. हो, आपण जे सोशल मीडियावर बघतो #कपल गोल्स वगैरे. बरोबर. आपण सिनेमांमध्ये, सोशल मीडियावर नात्यांची एक परफेक्ट प्रतिमा बघत मोठे होतो. मग अशा वेळी जेव्हा खरंच कोणी चांगलं आपल्या आयुष्यात येतं, तेव्हा मी याच्यासाठी पात्र आहे का? किंवा ह्यात नक्कीच काहीतरी गडबड असणार, ही भावना मनात येतेच. तुम्ही अगदी अचूक मर्मावर बोट ठेवलं आहे. या कथेचं खरं वैशिष्ट्य हेच आहे. ती आजच्या सोशल मीडियाच्या काळात वाढलेल्या पिढीच्या मानसिकतेवर भाष्य करते. जिथे प्रत्येक नातं इंस्टाग्रामवर परफेक्ट दिसायला हवं, तिथे अवनीचा स्वतःवरचा अविश्वास हा फक्त तिचा वैयक्तिक नाही, तो एका संपूर्ण पिढीचा संघर्ष आहे. आत्मशंका, सेल्फ डाऊट ही या कादंबरीची मुख्य संकल्पना आहे. अवनीला वाटतं की तिच्यात असं काहीच खास नाही की अमानसारखा मुला तिच्यावर प्रेम करावं. आणि याच आत्मशंकेला जोडून येते भावनिक असुरक्षितता, इमोशनल वल्नरेबिलिटी. हो, म्हणजे आपलं मन कोणासमोर पूर्णपणे उघडं करण्याची भीती. अवनीला अमान आवडतो, पण ती तिच्या भावना व्यक्त करायला घाबरते. तिला वाटतं की जर तिने आपलं खरं रूप दाखवलं तर कदाचित तो तिला सोडून जाईल. आणि यातूनच नात्यांमध्ये संवादाची कमतरता म्हणजे कम्युनिकेशन गॅप्स निर्माण होतात. ती स्पष्ट बोलू शकत नाही आणि त्यामुळे गैरसमज वाढत जातात. अगदी. आणि ह्या प्रवासात तिला साथ मिळते तिच्या मित्रमैत्रिणींची आणि विशेषतः तिच्या आजीची. हो, आजीच्या पात्राबद्दल बोललंच पाहिजे. नक्कीच. वाचकांनी अवनी आणि तिच्या आजीच्या नात्याला जादुई आणि हृदयस्पर्शी म्हटलं आहे. तिची आजी तिला पारंपरिक विचारांच्या पलीकडे जाऊन एक आधुनिक आणि व्यावहारिक सल्ला देते. हे नातं कथेला एक भावनिक आधार देतं, नाही का? हो, आणि यातूनच कादंबरीचा मुख्य संदेश समोर येतो. प्रेम अर्थपूर्ण असण्यासाठी ते विलक्षण किंवा परिपूर्ण असण्याची गरज नाही. खरंय. खरी आणि मजबूत नाती प्रामाणिकपणा, विश्वास आणि एकमेकांसमोर आपल्या कमतरता उघड करण्याच्या भावनिक धैर्यावर टिकून असतात. आता थोडं लेखनशैलीबद्दल बोलूया, कारण कोणत्याही कथेचा आत्मा तिच्या मांडणीत असतो. बरोबर. वाचकांच्या प्रतिक्रिया पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की लोकांना ही शैली खूप आवडली आहे. ती अतिशय हलकी-फुलकी, आपुलकीची आणि संवादात्मक आहे. हो. वाचताना असं वाटतं की आपली एखादी जवळची मैत्रीण आपल्याला तिची गोष्ट सांगत आहे. एका वाचकाने दिलेली उपमा तर मला खूपच आवडली. कोणती? पेपरबॅगच्या रूपात एक प्रेमळ मिठी, अ हग इन पेपरबॅग फॉर्म. वाव, ही उपमा अगदी समर्पक आहे. पण मला असं वाटतं की या कथेला केवळ कोझी आणि फ्लफी असं म्हणून मोकळं होणं हे तिच्या भावनिक खोलीवर थोडा अन्याय करण्यासारखं ठरेल. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हो, कथावरून हलकीफुलकी नक्कीच वाटते, पण तिच्या आत असलेला अवनीचा स्वतःशी संघर्ष खूप खरा आहे आणि काही ठिकाणी वेदनादायी सुद्धा. अच्छा. तिच्या मनात लहानपणापासून दापून ठेवलेल्या भावना, व्यक्त होण्यात येणाऱ्या अडचणी, हे अनेकांना आपल्या आयुष्याशी मिळतं-जुळतं वाटलं. त्यामुळे ही कथा तुम्हाला अंतर्मुख करायलाही भाग पाडते. म्हणजे ही फक्त एक टाइमपास कथा नाही, तर ती विचार करायला लावते. पण काही वाचकांनी असंही म्हटले की कथेतील काही प्रसंग थोडे अवास्तव वाटू शकतात. म्हणजे खऱ्या आयुष्यात इतका परफेक्ट मुलगा भेटणं वगैरे, यावर तुमचं काय मत आहे? मला वाटतं ही एक रोमॅन्टिक कॉमेडी आहे आणि या साहित्य प्रकारात लेखकाला थोडी सिनेमॅटिक लिबर्टी घेण्याची मुभा असते. बरोबर. आपण रम्य कथा वाचायला घेतो तेव्हा वास्तवाच्या चौकटीतून थोडं बाहेर पडायलाच बघत असतो. त्यामुळे काही प्रसंग अवास्तव वाटले तरी ते कथेच्या प्रवाहात स्वीकार्य वाटतात. हो. कारण कथेचा मुख्य भर त्या प्रसंगांवर नाही तर अवनीच्या मानसिक स्थितीवर आहे. परिस्थिती काल्पनिक असली तरी त्यातून जाणारी तिची भावना मात्र 100% खरी आहे. आणि ही भावना अधिक प्रभावीपणे पोचवण्यासाठी आणखी एका गोष्टीने खूप मदत केली आहे, ती म्हणजे या पुस्तकाचा ऑडिओ बुक. हो, आणि ही एक खूप हुशारीची गोष्ट आहे. मला ही कल्पना खूपच आवडली. या ऑडिओ बुकमध्ये अवनीच्या पात्राला स्वतः प्राजक्ता कुळीने आवाज दिला आहे आणि याचा परिणाम जबरदस्त होतो. नक्कीच. ज्या व्यक्तीने ते पात्र लिहिलं आहे तिच्याच आवाजात ते ऐकणं हा एक वेगळाच अनुभव आहे. ते पात्र अधिक जिवंत आणि खरं वाटतं. तिच्या भावना तिच्याच आवाजात ऐकणं. हो, त्यामुळे त्या पात्राशी एक वेगळंच नातं जुळतं. अनेक वाचकांनी तर पुस्तक वाचताना सोबत ऑडिओ बुक ऐकण्याचा अनुभव जास्त चांगला असल्याचं म्हटलं आहे. म्हणजे वाचन आणि श्रवण यांचा एक सुंदर मिलाफ. बरोबर. एकंदरीत टू गुड टू बी ट्रू हे पुस्तक म्हणजे केवळ एक प्रेमकथा नाही, तर ते आजच्या तरुणाईच्या मनाचा एक आरसा आहे. हे पुस्तक आपल्याला सांगतं की स्वतःवर प्रेम केल्याशिवाय दुसऱ्यावर प्रेम करणं कठीण आहे. आणि कोणतंही नातं परफेक्ट नसतं, ते खरं असणं जास्त महत्वाचं आहे की नाही? अगदी बरोबर. ही एक अशी कथा आहे जी तुम्हाला हसवते,
थोडं भावनिक करते आणि शेवटी तुमच्या चेहऱ्यावर एक गोड हसू सोडून जाते. ज्यांना एक हलकी-फुलकी पण तरीही अर्थपूर्ण कथा वाचायला आवडते, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक उत्तम पर्याय आहे. आणि ही चर्चा संपवण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, आम्ही sharingstories.in वर पुशिंग इंडियन ऑथर्स ही एक मोहीम चालवत आहोत, ज्यातून आम्ही भारतीय लेखकांची पुस्तकं तुमच्यापर्यंत पोचवतो. हो, आणि या आमच्या प्रयत्नाला plotsfrommovies.comचं पाठबळ आहे. हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. बरोबर. म्हणजे पुस्तक विकत घेण्याआधी तुम्ही तिथे जाऊन 1 मिनिटाचा ट्रेलर बघू शकता. म्हणजे पुस्तक नक्की कसं आहे याचा अंदाज येतो. ही खरंच खूप छान सोय आहे. नक्कीच. तर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला नक्की सपोर्ट करा. हो, तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला असा कंटेंट बनवण्याची प्रेरणा मिळते. आणि हो, प्राजक्ता कोळी यांचं टू गुड टू बी ट्रू हे पुस्तक खरेदी करण्यासाठी आणि वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक नक्की तपासा. तुम्हाला एक उत्तम वाचनानुभव मिळेल याची खात्री आहे. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुमचं भारतीय लेखकांचं आवडतं पुस्तक कोणतं आहे? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्हाला तुमच्या आवडींबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. चला, भेटूया पुढच्या भागात.